नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. ज्या लोकांनी अजूनपर्यंत अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे, जेणेकरून त्यांना मागील व्हिडिओ आणि पुढे येणारे व्हिडिओज पाहावयास मिळतील. माझा आजचा विषय हा अंक ज्योतिष्यावर आधारित आहे. मी आज नेम न्यूमरोलॉजी या विषयावर बोलणार आहे. नेम न्यूमरोलॉजी बाय चाल्डियन मेथड. आपण जर अल्फाबेट बघितले तर ए टू झेड हे अल्फाबेट होतात. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के अप टू झेड. प्रत्येक अल्फाबेटला एक नंबरची कोणत्यातरी एका नंबरची एनर्जी आहे. जसं ए साठी 1 ही एनर्जी आहे लागू होते. बी साठी 2, सी साठी 3, डी साठी 4, ई साठी 5. तर अशा पद्धतीने प्रत्येक अल्फाबेटला एक कोणत्यातरी संख्याची एनर्जी लेव्हल लागू होते. तर आपण जर 1 नंबर बघितला, तर त्याच्या 1 नंबरच्या खाली ए, आय, जे, क्यू, वाय हे अल्फाबेट येतात. 2 खाली बी, के, आर हे अल्फाबेट येतात. तसेच 3 खाली सी, जी, एल, एस हे अल्फाबेट येतात. 4 खाली डी, एम, टी हे अल्फाबेट येतात. 5 खाली ई, एच, एन हे अल्फाबेट येतात. 6 खाली यू, व्ही, डब्ल्यू, एक्स हे अल्फाबेट येतात. आणि 7 नंबरची एनर्जी ही ओ आणि झेडला लागू होते. 8 नंबरची एनर्जी ही एफ आणि पीला लागू होते. आता आपण पुढच्या याच्यात नेम न्यूमरोलॉजी. तर नावाचे जे अंकशास्त्र आहे, नावाशी संबंधित जे अंकशास्त्र आहे ते बघू. मी इथे उदाहरणाकरिता सचिन तेंडुलकर याचं उदाहरण घेतलेलं आहे. जर सचिनचं नावाचं स्पेलिंग बघितलं तर SACHIN हे होतं आणि आता आपण प्रत्येक अल्फाबेटचा जो नंबर आहे तो इथे टाकलेला आहे. जसं एस साठी 3, ए साठी 1, सी साठी 3, एच साठी 5, आय साठी 1 आणि एन साठी 5. तर अशा पद्धतीने सचिन या नावाची जर नंबर्सची टोटल केली तर ती 18 येते आणि आपण त्याला 18 ला पुन्हा 1 अधिक 8 करतो तर सिंगल डिजिट एनर्जी लेव्हल लागू होते त्याला 9 ची. लास्ट नेम आपण तेंडुलकर हे बघू. तर तेंडुलकरच्या स्पेलिंगचेही पुन्हा अल्फाबेट ला प्रत्येकाला जर नंबर लावण्यात आला, तर त्याची टोटल 32 येते आणि सिंगल डिजिट केला तर 5 येते. तर फर्स्ट नेम टोटल ही 18 म्हणजे 18 येते आहे. लास्ट नेम टोटल ही 32 येते आहे आणि टोटल 50 येते आहे. तर सिंगल डिजिट जर आपण 50 चा केला तर 5. थोडक्यात सांगायचे झाले तर फर्स्ट नेम हे सचिनचे 9 वर बॅलन्स केलेले आहे. तर तो ओव्हरऑल नेम, टोटल नेम त्याचे हे 5 वर बॅलन्स आहे. आता आपण नेम बॅलन्सिंग बद्दल मी सांगू इच्छितो. मी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये कोणते 1 to 9 मध्ये कोणता बेनिफिक नंबर आहे, कोणता न्यूट्रल नंबर आहे आणि कोणता मॅलेफिक नंबर आहे, ते सांगितले होते. त्याप्रमाणे बेनिफिक नंबर हे 1356 आहे. तर आपल्याला नेम बॅलन्सिंग करताना बेनिफिक नंबर 1356 वर बॅलन्स करायचे आहे. सचिन तेंडुलकरची जर डेट ऑफ बर्थ Googleप्रमाणे काढली तर 24/4/1973 आहे. मुलांक काढायचा झाला तर ज्या त्याचं डेट ऑफ बर्थ जी आहे 24 त्याची टोटल केली असता 2 प्लस 4 म्हणजे 6 मुलांक होतो. त्याचे फेव्हरेबल नंबर 165 होतात. भाग्यांक मी 1356 मधूनच धरलेले आहे ते 165 आणि भाग्यांक जर काढायचा झाला तर त्याचा भाग्यांकाची जर पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल केली 2+4+4+1+9+7+3 त्या सगळ्यांची टोटल केली आणि आपण सिंगल डिजिट काढला तर भाग्यांक 3 होतो. अशा पद्धतीने फेव्हरेबल नंबर जो आहे 3 ला, तर 3 ला फेव्हरेबल 1356 मध्ये कोण आहे? तर 135. आता मुलांक 6 आणि भाग्यांक 3 यामध्ये कॉमन फेव्हरेबल नंबर्स कोणते आहे? तर 1 आहे आणि 5 आहे. तर आपल्याला नाव बॅलन्स सचिन तेंडुलकरचे टोटल नाव कुठे बॅलन्स व्हायला पाहिजे? 1 किंवा 5 वर. तर मॅच विथ फर्स्ट नेम एंड टोटल नेम. तर रूल 1 फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टू बी बॅलन्स्ड विथ फेव्हरेबल नंबर टू युअर मुलांक आणि भाग्यांक. तर धिस फेव्हरेबल नंबर शुड बी 1356. तर 1356 पैकी आपण 1 आणि 5 वर बॅलन्स करू शकतो. तर टोटल नेम जे आहे सचिन तेंडुलकरचं हे 5 वर बॅलन्स आहे. फर्स्ट नेम हे 9 वर आहे. पण 9 हा अंक 3 किंवा 6 ला काही त्रासदायक नाही आहे. तर ते चालून जाईल. Rule number 2, if your missing number is favorable number to your मुलांक or भाग्यांक, then balance your name to that favorable number. आपल्यासाठी ही एक संधी आहे. जर आपला एखादा मिसिंग नंबर जर असेल आपल्या लोशू ग्रिडमध्ये, तर तो मिसिंग नंबरवर आपण नेम बॅलन्स केले, तर आपल्याला त्या मिसिंग नंबरची एनर्जी नेम बॅलन्स रूपात मिळू शकते. तर हा एक आपल्याला एक अपॉर्च्युनिटी असते
आपण नेम बॅलन्सिंगमध्ये आपण एक मिसिंग नंबरची एनर्जी मिळवून घेऊ शकतो आणि जेणेकरून आपल्याला त्या नंबरचा लाभ होईल. जसा मिसिंग नंबर आहे, तर आपल्याला त्याची रेमेडी करावी लागते. उपाय केल्यानंतरच आपल्याला त्याची एनर्जी लागू होते. जर आपण नेम बॅलन्स जर या 1356 पैकी जर आपला मिसिंग नंबर आहे आणि तो आपल्या मुलांक आणि भाग्यांकाला शुभ आहे, फेव्हरेबल आहे, तर आपण त्या नंबरवर आपलं नेम बॅलन्स केले, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. धन्यवाद.